पतीच्या अपघाती निधनानंतर सुवर्णाताई पूर्ण खचून गेल्या होत्या. कारण पाठीमागं 2 मुलं होते. मुलांचं शिक्षण होतं आणि सासू-सासरेही होते. त्यात लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला होता. सुवर्णाताईला समजेनासं झालं काय करावं म्हणून. कारण सुवर्णाताई पतीच्या अपघाती निधनानंतर पूर्ण अशक्त झाल्या होत्या. परंतु त्या हारल्या नाही. मित्रांनो, त्या हारल्या नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा संसार हा फार कष्टाने उभा केला. पण ते करत असताना फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे त्यांनी सासू-सासऱ्यांना सोडलं नाही. सासू-सासऱ्यांना सोडलं नाही म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आज योग्य पद्धतीने केलं आणि मुलंही चांगल्या कामाला लागले. मित्रांनो, हे करत असताना त्यांनी कितीतरी लोकांकडं रोजाना राहिल्या, कितीतरी लोकांकडं त्यांनी शेतामध्ये पाणी भरण्याचं काम केलं, इतर कामं केले. परंतु त्यांना साथ भेटली ती बचत गटाची. मित्रांनो, बचत गटामधून त्यांनी खूप बचत घेतली आणि मुलांचं शिक्षणही केले, बचतही फेडली. परंतु असं करत असताना सासू-सासऱ्यांची जी मदत भेटली, ती मदत त्यांच्यासाठी वरदानच ठरली. कारण सासू-सासरे हे त्यांच्यासाठी दुसरे आईवडीलच होते. जर त्यांनी सासू-सासऱ्यांना सोडलं असतं मित्रांनो पतीच्या निधनानंतर, तर मुलांचं शिक्षणही झालं नसतं आणि त्यांच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा, तो आणखी बदलला असता. परंतु त्यांना जो सपोर्ट भेटला सासू-सासऱ्यांचा, तो सपोर्ट म्हणजेच देवाचा सपोर्ट भेटला आणि त्या सपोर्टवरच आज सुवर्णाताई खूप मोठ्या बनल्या आहेत. आणि सुवर्णाताईचा आदर्श घ्यावा असं ही कहाणी आहे मित्रांनो, ज्यामध्ये सुवर्णाताईंनी सासू-सासऱ्यांचा सपोर्ट घेतला आहे. सासू-सासरे बऱ्याच मुली सासू-सासऱ्यांना घरातून बाहेर काढून देतात किंवा त्यांना सासू-सासरे नको असतात. जेव्हा त्यांचं लग्न होतं तेव्हाच त्या त्यांच्या नवऱ्याला सांगतात की सासू-सासरे आपल्या घरात असतील तर मी राहणार नाही, आपण बाजूला राहू, असे विचार. पण सुवर्णाताईचे मिस्टर वारल्यानंतर त्यांना मित्रांनो खरोखर आधार भेटला तो सासू-सासऱ्यांचा आणि इतके हाल अपेष्टाचे दिवस त्यांनी काढले मित्रांनो. त्या गरीब घरातल्या सुरुवातीच्या काळात मिस्टर त्यांचे रोजानेच जात होते, परंतु अपघाती निधन त्यांचं झालं. सुवर्णाताईही पण रोजानेच जात होत्या. छोटे छोटे मुलं होते, घरही व्यवस्थित नव्हतं आणि पण एक होतं की त्यांच्यामध्ये हिंमत भरपूर होती आणि हिंमत होतीच, जिद्दही होती की काहीतरी करून दाखवण्याची. त्या नेहमी धडपडत होत्या काहीतरी करून दाखवण्यासाठी. परंतु सासू-सासऱ्यांनी त्यांना लेकीप्रमाणे जपलं आणि सासू-सासरे त्यांचे जे नातवंड आहे त्या नातवंडामध्ये त्यांच्या लेकाला बघत होते. त्यांचा जो लेक अपघाती निधनामध्ये एक्सपायर झाला होता, त्या लेकाला ते नातवामध्ये बघत होते. म्हणून सासू-सासरे त्या नातवाला खूप जीव लावत होते. मित्रांनो, त्या नातवानेही ते जीव लावल्याचं सार्थ केलं आणि पुढं चालून चांगल्या जॉबलाही लागला. ही स्टोरी सत्य आहे मित्रांनो सुवर्णाताईंची. जर गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ती स्टोरी अवश्य सापडेल. आणि ह्यामध्ये सुवर्णाताई जे सांगतात ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुवर्णाताईंनी सांगितलं, मी जरी